पहलगाममध्ये बहिणींचं कुंकू पुसणाऱ्यांचा बदला आता घेतलेला आहे। दहशतवाद्यांचा खात्मा करतानाचा व्हिडिओ समोर आलाय। 2च दिवसांमध्ये 6 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे। पहलगाममध्ये जो भ्याड हल्ला झाला त्यामध्ये जे दहशतवादी सामील होते त्यांचा खात्मा करण्यात आता भारताला यश मिळालेलं आहे। या दहशतवाद्यांचा खात्मा करतानाचे दृश्य आपण स्क्रीनवर पाहू शकतो। धर्म विचारून, कलमा पढायला सांगून, नाव विचारून यावेळेस त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता आणि वेचून ठार करण्यात आलं होतं। तर यावेळेस पुलवामाच्या त्रालमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे। त्रालमधील जंगलामध्ये 2 ते 3 दहशतवादी लपल्याची माहिती समोर आली होती। त्यानंतर सुरक्षा दलांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवलं आणि या चकमकीमध्ये 3ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे। अगदी 2च दिवसांपूर्वी किश्तवाडमध्ये जैश मोहम्मदच्या टॉप कमांडरसह 3 दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं होतं। तर पुलवामाच्या त्रालमधील चकमकीमध्ये पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा भारतीय लष्करानं खात्मा केला। जैशचा टॉप कमांडर आसिफ शेखला ठार केलेलं आहे। पहलगाममध्ये आसिफ शेखनं पर्यटकांना धर्म विचारून गोळ्या घातल्या होत्या आणि त्याच आसिफ शेखला सुरक्षा दलाने आता ठार केलंय। पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय सैन्याला मोठं यश मिळालेलं आहे। धर्म विचारून गोळ्या घालण्यात आल्या होत्या। पर्यटकांना अगदी वेचून त्यांना ठार करण्यात आलं होतं। कलमा पढायला सांगितला होता आणि त्या दहशतवाद्यांना आता कंठस्नान घालण्यात भारताला यश आलंय। तर आता पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये एक नवीन ट्विस्ट आलेला आहे। कारण एका अमेरिकन उपग्रह कंपनीनं पहलगामचे हाय रिझोल्यूशनचे फोटो पाकिस्तानी लोकांना पुरवल्याचा संशय। दरम्यान जर आता हे खरं असेल तर पहलगाम हल्ल्यामध्ये अमेरिकेचा निष्काळजीपणा नाकारता येत नाहीये। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहलगाम हल्ल्यापूर्वी 10 दिवस आधी या भागाच्या सॅटेलाइट इमेजेस घेण्यात आल्या होत्या। तर आपण पाहतो सॅटेलाइट इमेजेसवरून पहलगाम हल्ल्याचा कट रचल्याचं समोर आलं आणि एका अमेरिकन कंपनीनं या हाय रिझोल्यूशनच्या सॅटेलाइट इमेजेस पुरवलेल्या होत्या आणि त्यामुळे या संपूर्ण घटनेसंदर्भात अमेरिकेचा निष्काळजीपणा समोर आलेला आहे। तर जून 2024 मध्ये पाकिस्तानची कंपनी BSIने पहलगामच्या फोटोंची ऑर्डर दिली होती। 12 ते 22 फेब्रुवारी दरम्यान HD प्रतिमांसाठी ही ऑर्डर देण्यात आलेली। 12, 15, 18, 21 आणि 22 फेब्रुवारीला 12 फोटोंची ऑर्डर मिळाली होती। पहलगाम हल्ल्याच्या 10 दिवस आधी या फोटोंची ऑर्डर मिळालेली। शेवटची ऑर्डर हल्ल्याच्या 12 एप्रिलला मिळालेली। तर आपण पाहिलं कशा पद्धतीने अमेरिकन सॅटेलाइट कंपनीने या संपूर्ण हल्ल्यामध्ये त्यांना मदत केल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो। दरम्यान आता पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आमिर नजीर वाणीला ठार होण्याआधी स्वतःच्या बहिणीला व्हिडिओ कॉल केला होता। हा व्हिडिओ आता समोर आला असून कुटुंबियांनी दहशतवादी आमिर नजीर वाणीला शरण येण्यास सांगितलं होतं, पण कुटुंबियांचं न ऐकता त्यानं सैन्यावर गोळीबार केला। आणि आता जम्मू काश्मीर मधून एक मोठी बातमी समोर येते। जम्मू काश्मीरच्या कठुआमध्ये लष्कराच्या गणवेशात 2 संशयित वावरताना दिसलेले आहेत। या दोघांनी महिलेकडनं पाणी मागितलं आणि त्यानंतर ते गायब झाल्याचा दावा करण्यात आलाय। दरम्यान या परिसरामध्ये सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक आहे। पोलीस आणि निमलष्करी दलांनी संयुक्त शोध मोहीम सुरू केलेली आहे। आणि आताची सर्वात मोठी बातमी समोर येते। ऑपरेशन सिंदूर आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 47 गुप्त बैठका घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पहलगाम हल्ल्याला उत्तर देण्याचा निर्णय मोदींनी सौदी दौऱ्यावर असतानाच घेतल्याची माहिती मिळते।
NSA, CDS, लष्करी अधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठका घेतल्या, तसंच बैठकांचं ठिकाण सुद्धा गुप्त ठेवण्यात आलं होतं. 23 एप्रिल ते 5 मे दरम्यान मोदींनी तब्बल 47 गुप्त बैठका घेतल्याची माहिती सूत्रांकडून समोर आलेली आहे. तर वारंवार पाकिस्तानकडनं अणुबॉम्बची पोकळ धमकी दिली जाते आणि अर्थातच पाकिस्तानच्या या अणुबॉम्बच्या धमकीला भारत घाबरत नाही. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला हे ठणकावून सांगितलंय. ते आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर होते. त्यांनी नियंत्रण रेषेवर जाऊन सुरक्षेचा आढावा घेतला आणि जवानांचं कौतुक करत त्यांनी पाकिस्तानला दम भरलाय. दहशतवाद्यांना कर्म बघून मारणं हाच आमचा धर्म असल्याचं यावेळेस त्यांनी म्हटलंय. का निशाना अचूक है और वो जब वो निशाना लगाते हैं तो गिनती करने का काम वह दुश्मनों पर छोड़ देते हैं. साथियों, आज आतंकवाद के खिलाफ भारत की प्रतिज्ञा कितनी कठोर है इसका पता इसी बात से चलता है कि हमने उनके न्यूक्लियर ब्लैकमेल की भी परवाह नहीं की है. पर मैं यह कहना चाहूंगा, आतंकियों ने भारतीयों को धर्म पूछकर देखकर मारा, धर्म पूछकर मारा, तो हमने आतंकियों को उनका कर्म देखकर मारा है. उन्होंने धर्म देखकर बेगुनाहों की जान ली. यह पाकिस्तान का कर्म था. हमने कर्म देखकर उनका खात्मा किया. यह हमारा भारतीय धर्म है. आणि आता बातमी आहे पाकिस्तानमधून. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी नुकतेच सियालकोटच्या पसरूर परिसरामध्ये लष्करी तळाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी रणगाड्यावर उभं राहून सैन्याशी संवाद साधला, ज्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैलीची त्यांनी नक्कल केल्याची चर्चा सुरू झालेली आहे. पसरूर कॅन्टोन्मेंट लाहोरपासून 130 किलोमीटर अंतरावर आहे. ऑपरेशन सिंदूर विरोधात पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या कारवाईत सहभागी झालेले सैनिक अधिकारी यांच्याशी शरीफ यांनी संवाद साधला. तर येत्या काही दिवसांमध्ये ते हवाई दलाचे तळ आणि नौदल तळाला सुद्धा भेट देणार असल्याची माहिती समोर येते. अगर आपने हमारा पानी बंद करने का सोचा भी तो फिर वो रेड लाइन है, फिर वाकई खून और पानी फिर इकट्ठा नहीं बहेगा. पानी का जो हमारा हक है वो ये कड़ियल, ये कौम के सजीले जवान वो अपनी बहादुरी और जुर्रत से और कुर्बानियों से वो पानी का हक रिट्रीट करेंगे और उसको मौजूद सूरत हाल में उसी तरह कायम रखेंगे. इंडियन एअरफोर्सनं 7 मेच्या रात्री पाकिस्तानमध्ये घुसून एअर स्ट्राईक केला होता आणि त्यावेळेस पाकिस्तान हा हल्ला रोखू शकला नाही. त्याची माहिती आता समोर आली असून ऑपरेशन सिंदूर संदर्भात भारतीय सैन्य दलानं नवी माहिती दिलेली आहे. पाकिस्तानकडे सुद्धा अत्याधुनिक रडार फायटर जेट्स आहेत, मात्र त्यांना काहीच करता आलं नाही. ते हतबल ठरले. नेमकं काय घडलं आणि भारतीय लष्करानं काय कारवाई केलेली आहे ते आपण सविस्तर पाहूयात. तर इंडियन एअरफोर्सकडनं पाकिस्तानमध्ये घुसून एअर स्ट्राईक करण्यात आला 7 मे रोजी. पाकिस्तानकडे सुद्धा अत्याधुनिक रडार फायटर जेट्स आहेत, मात्र त्यांना काहीच करता आलं नाही. भारताकडून पाकिस्तानचे रडार जॅम करण्यात आले, त्यामुळे त्यांना आपल्या हवाई हद्दीमध्ये काय घडतंय तेच कळालं नाही. पाककडे चीनी बनावटीची HQ-9 मिसाईल बॅटरी रडार्स आहेत, मात्र भारताने एअर डिफेन्स सिस्टम जॅम केली होती. 23 मिनिटांमध्ये अत्यंत अचूकतेनं भारतानं ऑपरेशन सिंदूर मिशन संपवलं. आणि याचमुळे आता भारताची ताकद पाकिस्ताननं चांगलीच अनुभवलेली आणि ती अमेरिकेनं सुद्धा मान्य केलेली आहे. या संघर्षामध्ये भारतानं पाकिस्तानला मोठं नुकसान पोहोचवलंय. त्यांच्या एअरबेसलाच भारतानं लक्ष्य केलं आणि या युद्धामध्ये भारताची लष्करी ताकद जगानं अनुभवली आहे. अमेरिकेचं वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सनं या संदर्भात सॅटेलाइट इमेजेसचा आधार घेतला आणि संघर्ष दरम्यान पाकिस्तानी लष्करी तळ आणि विमानतळांना लक्ष्य करण्यात आल्याचा भारताला फायदा झाल्याचं न्यूयॉर्क टाइम्सनं म्हटलेलं आहे. तर पाकिस्तानी लष्करी तळ आणि विमानतळांना लक्ष्य करण्यात भारताला फायदा मिळाला. यासह भारताच्या हल्ल्यांमुळे पाकिस्तानी लष्कराचं मोठं नुकसान झालेलं आहे. 2 अण्वस्त्रधारी देशांमधील सर्वात मोठं युद्ध ठरलं. भारत पाकिस्तानकडनं हवाई
चाचपणीसाठी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर केला गेला. भारताचा उधमपूर हवाई तळ उद्ध्वस्त केल्याचा पाकचा दावा खोटा निघाला. पाकिस्तानला घाम फोडणाऱ्या ब्रह्मोस मिसाईलची कीर्ती जगभर पोहोचली आहे. जगभरातील देशांनी ब्रह्मोसच्या खरेदीसाठी भारताकडे मागणी केलेली आहे. मात्र हे देश नक्की कोणते आहेत पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. ब्रह्मोस क्षेपणास्त्राची जगाला भुरळ. सतरा देश खरेदी करणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र. चीनच्या शत्रू देशानंही ब्रह्मोस मागवलं. ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरलेल्या ब्रह्मोस मिसाईलचा पाकिस्ताननं एवढा धसका घेतलाय की त्यांनी थेट शस्त्रसंधीसाठीच गुडघे टेकले. अशातच ब्रह्मोस मिसाईलनं अनेक देशांना अक्षरशः वेड लावलाय. जमीन, हवा आणि पाण्यातून मारा करण्यास सक्षम असणारं ब्रह्मोस मिसाईलच्या खरेदीसाठी 17हून अधिक देशांनी पसंती दर्शवली आहे. इंडोनेशियाकडून $200 ते $250 करार होणार. व्हिएतनामकडून होणार $700 दशलक्ष करार. थायलंड, सिंगापूर, ब्रुनेई देशांची ब्रह्मोसला पसंती. ब्राझील, चिली, अर्जेंटिना, व्हेनेझुएला करणार ब्रह्मोस खरेदी. मध्य पूर्वेतील देशांनाही ब्रह्मोस खरेदीत रस. दक्षिण आफ्रिका, बल्गेरियाही करणार ब्रह्मोसची खरेदी. ब्रह्मोस क्षेपणास्त्र सशस्त्र दलाच्या विविध गरजा पूर्ण करण्यास सक्षम आहे. ते कसं पाहूया. ब्रह्मोस क्षेपणास्त्राची मारक क्षमता 290 किलोमीटर. भारत आणि रशियाच्या ब्रह्मोस एरोस्पेसनं केले विकसित. 200 ते 300 किलोची अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम. जमीन, समुद्र आणि हवेतून मारा करण्यास सक्षम. S-400 मिसाईल सिस्टीमपेक्षाही प्रगत. ऑपरेशन सिंदूरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा विध्वंसक हल्ला पाहिल्यानंतर सामरिक शक्ती वाढवण्यासाठी जगानं ब्रह्मोसच्या खरेदीची इच्छा दर्शवली. मात्र रशियानं ब्रह्मोस इतर देशांना विकू नये अशी भारताला विनंती केली आहे. ब्रह्मोस NG मिसाईलची मोठ्या प्रमाणावर डिमांड ही आंतरराष्ट्रीय जगतामध्ये त्या ठिकाणी आहे. आणि मुख्यतः जे साऊथ एशियन नेशन्स आहेत, ज्यामध्ये मलेशिया सारखं राष्ट्र आहे, इंडोनेशिया सारखं राष्ट्र आहे, फिलिपिन्स सारखं राष्ट्र आहे, जे चीनचा दुश्मन त्या ठिकाणी मानलं जातं, त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर या ब्रह्मोस मिसाईलची डिमांड केलेली आहे. मुळातच या ब्रह्मोस मिसाईलमुळे चायना विरोधी गटाकडे एक प्रकारे असं महत्वाचं अस्त्र प्राप्त होणार आहे. आणि एक प्रकारे या सगळ्या गोष्टींमुळे चायनावर जबरदस्त दबाव निर्माण झालेला आहे. ब्रह्मोसची कार्यक्षमता पाहिल्यामुळे भारावलेले देश ते खरेदी करण्यास आग्रही असले तरी भारत आणि रशियानं संयुक्तपणे विकसित केलेलं हे मिसाईल इतर देशांना विकलं जाईल का, हा खरा सवाल आहे. मात्र भारताची सामरिक शक्ती ब्रह्मोस मिसाईलनं वाढवली एवढं मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं पाकिस्तानला नाक घासायला लावलं आणि याचा आनंद अफगाणिस्तानमध्ये देखील पाहायला मिळाला. भारताच्या या कारवाईवर अफगाणिस्तानमध्ये जल्लोष केल्याचं दिसून आलंय. हमारे भाई ने हमारे 50 साल दुश्मन को मारा. ये वो बुज़दिल दुश्मन है जो 50 सालों में हमारा मुल्क को इन लोगों ने तबाह किया. ये बहुत अरसे से हमारे बख्तियार को, हमारे खोस्त को, हमारे जलालाबाद को, हमारे बोधक को, लोगों को मार रहे हैं. आज हम लोगों ने जश्न मनाया है चाय के साथ. इंशाल्लाह ये जश्न होगा. तर आपण पाहिलं अफगाणिस्तानमध्ये भारतानं पाकिस्तानला जो धडा शिकवला त्यामुळे आनंद साजरा करण्यात येतोय. दरम्यान आता भारत पाकिस्तान या दोन्ही देशांमधील संघर्ष अद्यापही कायम असताना आता एक नवीन घटना समोर आलेली आहे. चीनचं हेरगिरी करणारं जहाज भारताच्या समुद्री हद्दीत आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. चीनच्या जहाजांच्या या फ्लीटमध्ये एकूण 4 जहाज आहेत. यापैकी 3 जहाजं अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मोक्याच्या ठिकाणी तैनात झालेली आहेत. दरम्यान जहाजांची ही फ्लीट संशोधन करणारी असल्याचं सांगितलं जात असलं तरीही जहाजं हेरगिरी जहाजं असल्याची चर्चा सुरू आहे.
दरम्यान चीनच्या या जहाजांची वैशिष्ट्ये काय आहेत ते आपण पाहूयात. चीनी नौदलामध्ये दाखल झालेल्या जहाजाची गुप्तहेर जहाज म्हणून ओळख आहे. चीनच्या सर्वेक्षण ताफ्यातील सर्वात प्रगत जहाजांपैकी एक आहे. तरंगणारी प्रयोगशाळा असलेलं जहाज बंगालच्या उपसागरात मोक्याच्या जागी सध्या तैनात आहे. क्षेपणास्त्रांचा मागोवा घेऊ शकतं, तसेच पाणबुड्यांद्वारे केलं जाणारं इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सुद्धा या जहाजाद्वारे ऐकू शकतं. समुद्रशास्त्रीय वैज्ञानिक मोहिमांच्या नावाखाली पाळत ठेवण्याचं काम हे जहाज करत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दहशतवाद मान्य आहे का, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. याला कारण म्हणजे त्यांनी सिरियावरील बंदी उठवलेली आहे. ट्रम्प यांनी सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल जुलानींची भेट घेतली आणि या भेटीला प्रचंड राजनैतिक महत्त्व आहे. ट्रम्प आणि जुलानी यांच्यामध्ये हस्तांदोलन झालं आणि मग दोन्ही नेत्यांनी सौदी राजकुमारांशी भेट घेतली. ट्रम्प, जुलानी आणि बिन सलमान यांची रियाधमध्ये भेट झाली. दरम्यान तुर्कीचे अध्यक्ष तय्यप एर्दोगान ऑनलाईन बैठकीमध्ये सामील झाले होते. यानंतर ट्रम्प यांनी सिरियावर लादलेले सर्व निर्बंध हटवलेत आणि तुर्की आणि सौदी अरेबियाच्या आवाहनानंतर ट्रम्प यांनी ही बंदी उठवल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र आता या भेटीनंतर ट्रम्प अल कायदाच्या माजी दहशतवाद्यांचे हस्तांदोलन केलेलं आहे का, ट्रम्प यांनी सिरियावरील निर्बंध उठवलेत का, आणि त्यांच्याशी हस्तांदोलन करण्यापूर्वी ट्रम्प अमेरिकेचे दहशतवादी विरोधी धोरण विसरलेत का, असे असंख्य प्रश्न उपस्थित होत आहेत. आणि आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहूयात, कारण भारतामध्ये ॲपलचं उत्पादन करू नका असा सल्ला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेला आहे. ॲपलचे CEO टिम कुक यांना त्यांनी हा सल्ला दिलाय. भारतामध्ये फॅक्टऱ्या उभारण्यासाठी गरज नाही असंही ट्रम्प यांनी म्हटलंय. भारत स्वतःची काळजी घेऊ शकतो. ॲपल आपली उत्पादन क्षमता अमेरिकेमध्ये वाढवणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. कतारमध्ये ट्रम्प यांनी सर्वच देशांच्या उद्योगपतींशी चर्चा केली. यावेळेस त्यांनी भारतामध्ये ॲपलचं उत्पादन करू नका असा सल्ला दिलेला आहे. When you're building in India, you can build in India if you want to take care of India, because India is one of the highest tariff nations in the world. It's very hard to sell into India. Now you got to build us. We're not interested in you building in India. India can take care of themselves. They're doing very well. We want you to build here, and they're going to be upping their production in the United States. So Apple's already in for $500 billion. आणि यानंतर बातमी आहे संजय राऊतांनी केलेल्या टीकेसंदर्भातली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत मानावं, गावागावामध्ये डोनाल्ड जत्रा भरवाव्या, अशा शब्दात संजय राऊतांनी भाजपाच्या तिरंगा यात्रेवर टीका केलेली आहे. टेंभी नाक्यावर डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतळा बसवा आणि वरती अमेरिकेचा झेंडा लावा असं म्हणत एकनाथ शिंदेंवर सुद्धा त्यांनी निशाणा साधला. डोनाल्ड यात्राच काढू शकतात. तिरंगा हातात धरण्याची यांची कुवत संपलेली आहे, लायकी संपलेली आहे. त्यांना तिरंगा हातात धरण्याचा अधिकार आता राहिलेला नाही. डोनाल्ड यात्रा, आम्ही परत सांगतो, आणि डोनाल्ड यात्रा गावागावात डोनाल्ड जत्रा भरवाव्यात. बरं का, गावात जत्रा असतात ना गावच्या, डोनाल्ड जत्रा भरवाव्यात आणि त्यांनी सांगावं आमचं कुलदैवत डोनाल्ड आहे. डोनाल्ड आमचं कुलदैवत आहे. आणि यानंतर बातमी आहे सिंधू करारासंदर्भातली. सिंधू पाणी करार हा स्थगितच राहणार आणि त्यामध्ये कोणतेही बदल होणार नाही असं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकला सुनावलंय. तसंच पाकिस्तानशी चर्चा आता केवळ आणि केवळ दहशतवादावरच होईल असं सुद्धा जयशंकर यांनी स्पष्ट केलेलं आहे. The Indus Waters Treaty is held in abeyance and will be continued to be held in abeyance until cross-border terrorism by Pakistan is credibly and irrevocably stopped. I think the Prime Minister made it very clear that the only talks with Pakistan will be on terror. That Pakistan has a list of terrorists who need to be handed over. They have to shut down the terrorist infrastructure. आणि यानंतर राज्यातल्या राजकारणातली एक महत्त्वाची घडामोड पाहूयात. भाजप खासदार नारायण राणे यांना सुप्रीम कोर्टानं मोठा दणका दिलाय. 30 वर्षांपूर्वी महसूल मंत्री असताना घेतलेला निर्णय कोर्टाकडनं रद्द करण्यात आलेला आहे.
1998 साली युती शासनाच्या काळामध्ये नारायण राणे यांनी वन विभागाची 30 एकर जमीन बिल्डरला देण्याचा निर्णय घेतला होता आणि आता सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नारायण राणेंनी घेतलेला हा निर्णय रद्द ठरवला असून पुण्यातील ती जमीन पुन्हा वन विभागाला देण्याचे आदेश दिलेले आहेत। 30 एकर जागा बिल्डरला देण्याचा निर्णय म्हणजे राजकारणी, प्रशासकीय अधिकारी खासगी बिल्डर सोबत कसं काम करतात याचं उदाहरण असल्याची टिप्पणी कोर्टाने केलेली आहे। त्यामुळे नारायण राणे यांना हा मोठा दणका मानला जातोय। आणि आता आपण महत्त्वाची बातमी पाहूयात। शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। मान्सून अरबी समुद्रात दाखल झालेला आहे। 1 जून पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे आणि त्यानंतर 5 जून पर्यंत मान्सून कोकणासह महाराष्ट्रात दाखल होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी ही बातमी आणि सध्या राज्यामध्ये अवकाळी पाऊस बरसत असून मान्सून दाखल झाल्यास शेती कामाला सुरुवात करता येणार आहे। तर 5 जूनला आगमन होणार आहे महाराष्ट्रामध्ये। आपण पाहूयात मान्सून 1 जूनला केरळमध्ये दाखल होणार आहे, 5 जूनला महाराष्ट्राच्या दक्षिण टोकामध्ये आणि 15 जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र मान्सून व्यापून टाकणार आहे आणि अर्थातच सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। आपण पाहिलं अगदी 2च दिवसांपूर्वी अंदमान निकोबार बेटावर मान्सून दाखल झाला होता आणि आता अरबी समुद्र आणि बंगालच्या पश्चिम बंगालमध्ये हा मान्सून दाखल झालेला। त्यानंतर 1 जूनला केरळमध्ये, 5 जूनला दक्षिण महाराष्ट्र आणि 15 जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र मान्सून व्यापून टाकणार आहे। तर धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरू झालेला आहे। वादळी वाऱ्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। अचानक येत असलेल्या पावसाने केळीची पानं फाटत असल्याने त्याचा थेट परिणाम आता उत्पन्नावर होणार आहे। त्यामुळे हजारो रुपये खर्च करून सांभाळलेल्या या बागेतून खर्च निघणार का, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे। कोल्हापुरात अवकाळी पावसामुळे जोरदार हजेरी पाहायला मिळते। वादळी वाऱ्यासह कोल्हापूर शहराबरोबरच ग्रामीण भागामध्ये अवकाळी पाऊस कोसळला, त्यामुळे फळबागांचे मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आणि अचानक आलेल्या सोसाट्याच्या वादळी पावसामुळे धामणगाव रेल्वे तालुक्यातील उसळगव्हाणमध्ये शेतातील टॉवर कोसळलेला आहे। याबरोबरच उन्हाळी हंगामामध्ये असलेल्या भुईमुग पिकाला देखील मोठा अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावलेली आहे। अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे धामणगाव रेल्वे तालुक्यातील उसळगव्हाणमधील शेतातील टॉवर कोसळला। याबरोबरच उन्हाळी हंगामामध्ये असलेल्या भुईमुग पिकाला देखील मोठा अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे। टॉवर कोसळल्याची दृश्य आपण पाहतोय। हा पूर्ण टॉवर कोसळलेला आहे। पावसाचा धुमाकूळ यामुळे लक्षात येतोय। वर्धा जिल्ह्यातील पुलगाममध्ये जोरदार अवकाळी पाऊस झालेला आहे। वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे। अचानक पाऊस आल्याने व्यापाऱ्यांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली होती। विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस झाला, तसंच वातावरणामध्ये गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळालेला आहे। हिंगोलीमध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। माळहिवरा, माळशेलू, खंडाळा, भांडेगाव, जयपूर परिसरामध्ये तुफान पाऊस झाला। पाऊण तास झालेल्या पावसामुळे रस्त्यावर, शेतामध्ये पाणीच पाणी झालं। या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला, मात्र हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये धावपळीचं वातावरण। मुळशीतील भुकुम आणि पिरंगुट परिसरामध्ये दुपारी 2:15 वाजल्यापासून अवकाळी पावसाने कहर केलेला आहे। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रस्त्या कडेला असलेली काही होर्डिंग सुद्धा कोसळली।
पिरंगुट घाटातील एक धोकादायक झाड रस्त्याच्या मध्यापर्यंत कोसळले, त्यामुळे वाहतुकीला अडचण निर्माण झाली असून पावसाचा जोर एवढा आहे की घाटातील म्हसोबा मंदिराजवळ धबधबा वाहू लागलेला आहे. घाटामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या सुद्धा निर्माण झाली आहे. पुण्याच्या भोरमध्ये गेल्या 2 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. भोर मार्गे महाडला जाणारा वरंधा घाटातील रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू आहे, त्यामुळे तो रस्ता चिखलमय झाला असून या मार्गावरनं प्रवास करणाऱ्या वाहनांची मोठी तारांबळ उडते. दुचाकी हाताने ढकलत चिखलातून मार्ग काढावा लागतो. पाऊस वाढला आणि अशीच परिस्थिती जर राहिली तर रस्ता बंद होऊन पुढील गावांचा संपर्क तुटण्याची भीती निर्माण झालेली आहे. दरम्यान प्रशासनाच्या आणि ठेकेदाराच्या नियोजन शून्य कारभारामुळे नागरिकांना हा नाचता त्रास सहन करावा लागतो. गेल्या 8 दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलाय. अवकाळीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं देखील नुकसान झालंय. त्याचबरोबर शहरी भागात देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय. पावसाने माजलगाव शहरासह वडवणी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात हजेरी लावलेली आहे. सांगलीतील पलूस तालुक्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी वळवाच्या पावसानं हजेरी लावली. या वळवाच्या पावसानंतर पूर्वेला इंद्रधनुष्याचा विलोभनीय असा नजारा पाहायला मिळाला. पलूस परिसरामध्ये अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये या इंद्रधनुष्याची सुंदर छबी कैद करत समाज माध्यमांवर स्टेटसला टाकल्याचं पाहायला मिळालं. विलोभनीय इंद्रधनुष्याचं दृश्य सांगलीमध्ये पाहायला मिळालं. आणि पावसाचा एकत्र खेळ जेव्हा पाहायला मिळतो त्यावेळेस इंद्रधनुष्य येतं आणि यावेळेस सुंदर असं इंद्रधनुष्याचं दृश्य सांगलीमध्ये पाहायला मिळालं. इंद्रधनुष्याचं हे सुंदर दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केलेलं आहे. अनेक ठिकाणी वळवाचा पाऊस सध्या सुरू आहे. मान्सून पूर्व पाऊस, अवकाळी पाऊस सध्या सुरू आहे. दरम्यान सांगलीमधली दृश्य आपण पाहतोय. सांगलीमध्ये सुंदर असं इंद्रधनुष्य उमटलेलं आहे.